लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर खऱ्यांच्या घरी मोठा तमाशा होत घाणेरडे कारस्थान करणाऱ्या नैनाचे थोबाड फोडत कलाने दाखवली तिला तिची लायकी. तर खोटारड्या नैनाला देवानेच मोठी शिक्षा देत घडणार जन्माची अद्दल. तर नैनाने स्वतःला वाचवण्यासाठी कलावर घाणेरडे आरोप. मोठ्या तमाशाने कलाचे रौद्र पाहून नैनाची तर आता नैना कलावर कोणते आरोप लावणार व त्याला सडेतोड उत्तर देत कला कसं नैनाला तोंडावर पाडून तिची लायकी दाखवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेत नैना एकटीच रस्त्याने भटकत असते. ती आश्रयासाठी एका ठिकाणी थांबते तेव्हा तेथील लोक तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. ती त्यांना तिची अडचण सांगत असते. इतक्यातच तेथील एक चोरटा व्यक्ती तिची बॅग घेऊन पळून जातो. ती त्याच्या मागे पळताना नैनाचा पाय घसरतो आणि नैना जोरात रोडवर आपटते. तर इकडे संगीता म्हणत असते की मांडव परिणीचा विधी होता. पहिल्यांदाच जावई बापू घरी आले होते. त्यांना लागल्यामुळे ते जखमी अवस्थेत तसेच इथून निघून गेले. जर ते थोडे दिवस थांबले असते तर आपण त्यांना ठीक केले असते. त्यावर दिनकर त्यांना म्हणतो की त्यांनी आपला मान राखला. ते आपल्यासाठी इथे आले, आपल्या घरचं जेवण केलं आणि ते खूप खुश झाले. हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासोबत प्रेमानं वागले. सरोज मॅडम इथे आल्यामुळे व त्यांनी जोपर्यंत अद्वैत चांदेकरांच्या घरी माघारी येणार नाही तोपर्यंत अन्नाचा कणही खाणार नाही अशी शपथ घेतली नसती तर जावई बापू आज इथेच राहिले असते. त्यांनाही इथून पाय काढू वाटत नव्हता. मी तर त्यांचे संस्कार पाहून खूप खुश आहे. ते आपल्या आईची किती काळजी घेतात व त्यांचा किती मान राखतात. तू खूप नशीबवान आहेस कला, तुला अद्वैतसारखा पती मिळाला. दिनकर त्यांना सांगतो की आपण जावई बापू इथून निघून गेले या गोष्टीबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. उलट ते आपल्यासोबत मनमोकळेपणाने सर्व काही विसरून राहिले, प्रेमाने वागले याचाच आपण आनंद व्यक्त करायचा. आणि कला या गोष्टीवरती विश्वास आहे की येणाऱ्या दिवसात तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल. तू फक्त बघ, तुम्ही दोघं सोबत खुश राहाल, नक्की एकत्र येणार. तर इकडे अद्वैत घराकडे माघारी चाललेला असतो. अद्वैत स्वतःच्या मनाशी म्हणत असतो की शेवटी कला तिथे एकटी थांबलीच. ती नक्कीच नैनाला भेटण्यासाठी तिथे थांबली असावी. तर इकडे नैनाची अवस्था पूर्णपणे बिकट झालेली असते. ती स्वतःला बोलत असते की माझी बॅग चोरून नेली, आता माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. भिकाऱ्यांपेक्षाही वाईट अवस्था झाली आहे माझी. मी आता माझ्या घरी कशी जाऊ. इतक्यात अद्वैतची गाडी तेथून चाललेली असते. तेव्हा नैना खूप घाबरते. तर इकडे नैना रात्रीच्या वेळी विचित्र अवस्थेमध्ये तिच्या घरी आलेली असते. तिला खूप भीती वाटत असते. तर संगीता घराचे टेन्शन घेऊन बसलेली असते. तेव्हा नैनाला वाटत असतं की आई माझ्यावर खूप प्रेम करते. तिला नक्कीच कळलं असणार की कलाने माझ्यासोबत कसं वागली. ती नक्कीच माझ्यासाठी रडत असणार, मलाच मिस करत असेल. इतक्यातच दिनकर संगीताकडे येतो व म्हणतो तू आणखी झोपली नाहीस का. त्यावर संगीता त्याला म्हणते की आता माझी झोप उडाली. हे आपल्यासोबत जे काही होत आहे ते कशासाठी होत आहे, का होत आहे. संगीता दिनकरला म्हणत असते की मी नैनावरती सगळ्यात जास्त प्रेम केलं, तिचे खूप लाड केले. मला वाटलं की ती माझ्या नशिबाची चावी आहे. या उलट ती तर माझ्या आनंदावर लागलेलं कुलूप निघाली. मला वाटलं ती आपलं नशीब उजळावेल, परंतु तिने तर आपली इज्जत धुळीला मिळवली. हे सर्व काही तेथे आलेली नैना गुपचूप ऐकत असते. संगीता म्हणत असते की मी देवाला प्रार्थना करते की असली मुलं एखाद्या दुश्मनाच्या पोटाला सुद्धा होऊ नये. असली मुलं असण्यापेक्षा बिना मुलांचं राहिलेलं कितीतरी योग्य. दिनकर संगीताला म्हणतो की सर्व गोष्टीसाठी तू स्वतःला त्रास देऊ नकोस. तू जेवत नाही ना झोपत नाही, यामुळे हे सर्व काही बदलणार नाही. तिला तरी लाज वाटायला पाहिजे. तिने एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी आपल्याला कळवलं सुद्धा नाही. जर ती या घरात तोंड वर करून आली तर मी तिला एक क्षण सुद्धा इथे थांबू देणार नाही. तिला धक्के मारून हकलून देईन. माझ्यासाठी ती आता मेली आहे. नैना रडत स्वतःशी म्हणत असते की
कलाने तर आईबाबांना माझ्यावरती भडकवलं. लहानपणापासून ती माझ्यावर जळत आली आहे. आता आईबाबांना बोलण्यात काही अर्थ नाहीये असं म्हणते आणि तेथून जाऊन कलाला मोठमोठ्याने हाका मारत असते. कलाच्या खोलीत कला व काजू गप्पा मारत बसलेल्या असतात. त्या अचानक बाहेर येऊन पाहतात तर नैना घाणेरड्या अवस्थेत तिथे गुपचूप आलेली असते. कला तिला विचारते, नैनाताई तू इथे कधी आलीस? तुझ्यासाठी आम्ही किती टेन्शनमध्ये होतो हे तुला माहिती आहे का? त्यावर काजू नैनाला टोमणा मारत म्हणते की ही आपल्या वागण्यावरूनच नाही तर खरं तोंड काढून आली. त्यावर कला रडत तिला विचारते की तू शांत का उभी आहेस? तू उत्तर दे, तू कुठे होतीस आणि तू लग्नातून पळून का गेलीस? बोल नैनाताई बोल, तू कोणासोबत व कशासाठी लग्नातून पळून गेली होतीस? मला याचं उत्तर दे. त्यावर नैना तिला रागाने म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे तू माझ्याशी आवाज खाली करून बोल. तू माझ्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन तू माझी जागा हडपली. अद्वैतसोबत लग्न केलंस. तू दाखवत तर असं होतीस की दुनियेत तुझ्यापेक्षा महान कोणीच नाहीये, परंतु नाही, तू तर लालची निघालीस. त्यावर कला तिला सडेतोड उत्तर देत म्हणत असते की तू माझ्याशी जीभ आवरून बोल. मी हे लग्न माझ्या मर्जीने केले नाही. इतक्यातच काजूला खूप राग आलेला असतो. ती नैनाला म्हणते की पहिल्यांदा स्वतः एवढं मोठं कारस्थान केलंस आणि आता कलाताईबद्दल बकवास बोलत आहेस व म्हणते थोडीफार जी बुद्धी होती आता ती पण चालवणं बंद केलं आहे का तू? त्यावर नैना चिडून काजूला म्हणते, तुझ्याशी कोण बोलत नाहीये, तू शांत राहा. त्यावर काजूला खूप राग येतो व ती नैनाला म्हणते, तू तर घर सोडून गेली होतीस ना, मग आता कशाला इथे आली आहेस तू? इथून निघून जा. कला नैनाला म्हणत असते की तू लग्नातून पळून गेल्यावर आमच्यावर काय परिणाम झालाय हे तुला समजायला टाईम लागेल. पहिल्यांदा मला तू हे सांग की तू असं का केलंस? तू तुझं लग्न सोडून पळून का गेलीस? त्यावर नैना कलाला म्हणते की मी काय केलं आणि काय नाही केलं हे मला चांगलंच माहिती आहे आणि तू काय केलंय हे मला माहिती आहे. मी तुझ्यासारखी चलाक मुलगी कधीच पाहिली नाही. किती चांगला फायदा करून घेतलास ना तू. चान्स भेटताच तू चांदेकरांच्या घरी डेरा घातलास. तू तर लपून माझ्या जागी लग्नात बसलीस आणि अद्वैतसोबत लग्न केलंस. त्यावर कला तिला उत्तर देत म्हणते, मी काहीही लपून केलेलं नाहीये. मी हे लग्न फक्त आईबाबांच्या इज्जतीसाठी केलं आहे. तुझ्यासारखी गोष्टी लपविणारी नाहीये मी. माझी स्वप्न, माझी आशा, माझं करिअर सगळं विसरून मी हे लग्न केलं. कारण आईबाबांची इज्जत धुळीला मिळू नये म्हणून, त्यांचा कोणीही अपमान करू नये म्हणून. मला हे लग्न करायचं असताना सुद्धा मी हे लग्न केलं. ती पण कुणासोबत की ज्या व्यक्तीसोबत माझं सगळ्यात जास्त वैर होतं, त्या अद्वैतसोबत. मी तर कधी बोलणारच नव्हते त्याला. आता त्याच्यासोबत मला संपूर्ण आयुष्य घालवावं लागेल, ते फक्त तुझ्यामुळे. त्यावर नैना तिला म्हणते, हां, माझ्यामुळे तर एवढं थाटामाटात राहत आहे आणि खुश आहे. अद्वैत तुझ्यासाठी एक लॉटरी समान आहे. तू त्याच्या पैशावर खूप ऐश करत आहेस. मी अद्वैतला मिळवण्यासाठी किती कष्ट घेतलं होतं आणि माझी सगळी मेहनत तू वाया घालवली. जे काही मला मिळणार होते ते तू सगळं हिरावून घेतलं. त्यावर कलाला खूपच राग येतो. ती नैनाला सडेतोड उत्तर देत म्हणते, तुझे विचार ना एकदम तुझ्यासारखेच घाणेरडे आहेत. तुझ्या चुकीचं खापर तू माझ्यावर फोडतेस. तू जे काही केलं आहे ते बदलू शकत नाही, परंतु तू तुझी चूक तरी मान्य कर. जर तुला हे लग्न करायचंच नव्हतं तर तू आमच्यापैकी कोणाला हे सर्व काही का सांगितलं नाही? तू कोणासोबत पळून गेली होती? मला सांग, तो मुलगा कोण होता? त्यावर नैना विषय बदलत म्हणते, तुला काय वाटलं होतं? तू चांदेकरांच्या घरची सून बनून माझी जागा हिरावशील. तू काय म्हणत होत की तुला तिथे खूप अपमान सहन करावा लागला. अपमान सहन करणारे लोक इतके खुश व आनंदी कसं काय असू शकतात? मी तुला त्या दिवशी पाहिलं होतं. तू अद्वैतसोबत किती जवळ जाऊन फोटो घेत होतीस. खूप खळखळून हसत होती ना तू. मला सगळं माहीत आहे. तुझ्या चेहऱ्यावर किती आनंद होता. अद्वैतसोबत कसा डान्स करत होतीस तू. त्यावर कला तिला म्हणते, तुला हे सगळं कसं काय माहीत? तू हे कधी बघितलं? त्यावर नैना तिच्यासोबत खोटारडं बोलत म्हणते, मी हे सर्व काही टीव्हीवर पाहिलं. संपूर्ण दिवस तुमच्या दोघांना दाखवण्याशिवाय दुसरी कुठलीही न्यूज टीव्हीवर नव्हती. तू माझ्या डोळ्यातून माझं स्वप्न चोरलंस. खूप मज्जा येत असेल तुला.
एक गोष्ट कान उघडून ऐकायला, जो माणूस दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो त्याच्यात तोच पडतो. एक ना एक दिवस अद्वैतला खरं काय ते सगळं समजेल. आणि अद्वैत काय म्हणत होता, माझं लग्न दुसऱ्या मुलीशी होणार होतं, परंतु बरं झालं माझं लग्न तिच्यासोबत झालं नाही. 2 दिवसात अद्वैत माझ्यासोबत नफरत करू लागला. अद्वैत माझ्यावर खूप प्रेम करत होता. तू एका दगडात 2 पक्षी मारले. तू माझ्या लग्नात तयारी करता करता अद्वैतसोबत लग्न करण्याचा विचार करत नव्हती ना, की तुला एखाद्या मोठ्या घरात लग्न करून जाता यावं. तुला असं वाटत होतं का? तू लहानपणापासून माझ्यावर जळत आली. मला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुझी नजर होती. तेव्हाच तू चान्स भेटताच वाहत्या गंगेत हात धुला. तू तर एक नंबर. इतक्यातच कला नैनावरती हात उचलून तिला चापट मारते. त्यावर नैना ढसाढसा रडायला लागते. भागात एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. नैना आता तिच्या घरी जाऊन खूप मोठा तमाशा करणार असते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.